नमस्कार मंडळी. आपला पुढचा पॉडकास्ट आहे आज. मला वाटतं 27 नंबर ना रे निशान? 26 किंवा बस. 27 असेल, काय क्रमांकाचं काय महत्त्व नाही एवढं. परंतु आज एक विशेष विषय वेगळा आहे. अ, आपलं नेहमीच्या विषयांना पकडूनच आहे. म्हणजे अ, आपण जे म्हणत असतो नेहमी, आम्ही जे म्हणतोय की फायनान्शियल जी लिटरसी आहे ती सगळी, तर त्या लिटरसीला थोडंसं महत्त्व देतोय आपण. आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात असेल की आपण जेव्हा हे केलं होतं, काय म्हणतात त्याला, आपण एबिटाचा एक पॉडकास्ट केला होता मागे. एबिटा म्हणजे आपलं ऑपरेशनल प्रॉफिट. याचा आपण एक पॉडकास्ट मागे केला होता. तर त्या पॉडकास्टच्या वेळी आपण 2 गोष्टी त्याच्यात बघितल्या होत्या, की एबिटा इज तुमचा प्रॉफिट जेव्हा धरताना, ॲसेट जेव्हा धरतो आपण बॅलन्स शीटवरती, जेव्हा आपण आपला आयटम एबिटा डेफिनिटली P&Lचा आयटम आहे. परंतु एबिटाने होतं काय, की रिटेन प्रॉफिट असतो. तो बॅलन्स शीटमध्ये तुमचा रिटेन प्रॉफिट म्हणून ॲसेटमध्ये येतो. तर हा तर आहेच समजा. आणि शिवाय तुमचा एक स्थायी प्रॉफिटचा ॲसेट जो आहे, तो आहे म्हणजे तो म्हणजे तुमची मालमत्ता. तर त्या मालमत्तेमध्ये आपण मागे बोललोच, की आपण बाकी बाजूला पैसे कसे टाकत राहायला पाहिजे किंवा एस-आय-पी आपण बोललो, रूल ऑफ 72 बोललो. याच्या जोडीने सतत आपलं वाढत जाणारं सुरुवातीपासूनची गोष्ट ती म्हणजे तुमचं इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आणि इंटेलेक्चुअल कॅपिटल. तर हे किती महत्त्वाचं आहे आणि हे आपण जागरूकतेने का करायला हवं, हे कळावं म्हणून एक आम्ही प्रारूप असं म्हणता येईल त्याला. एक प्रारूपदर्शक आपण एक पॉडकास्ट आज करतोय. याच्यात आपण म्हणतोय की इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी तुम्ही जर नीट ठेवली, तर कसं चांगलं होईल आणि उगीचच दुसऱ्याला कॉपी करून तुमचं काही करायचं गेलं, तर प्रॉब्लेम कसा येईल, हे आपण थोडं बघतोय. आणि सध्या एक केस गाजतीये सध्या. बर्गर किंग म्हणून एक पुण्यातला ब्रँड आहे. तो आहे, पुण्यामध्ये आहे आणि एक बर्गर किंग हा इंटरनॅशनल ब्रँड आहे. तर त्या इंटरनॅशनल ब्रँडनी यांच्यावरती केस केली. मग त्यांनी लोकल कोर्टात जिंकले वगैरे, वगैरे. ह्या सगळ्या ज्या बातम्या आहेत, त्यातलं खरं स्वरूप आत्तापर्यंतचं काय आहे? तर त्याच्याकरता आमच्याकडे आमची एक मैत्रीण आहे. तर ती इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीमध्येच एक्सपर्ट आहे आणि अ, मला अगदी थोडक्यात सांगायचं असं आवडेल, की इतर जसे कंपनी सेक्रेटरी जोडून ट्रेडमार्क आणि पेटंट करतात, तसे हे लोकं करत नाहीत. तर यांचं स्पेसिफिकली त्यांच्या कंपनीचं नावसुद्धा त्याला धरूनच आहे. मी वेळेवरती सांगेलच. मी आता फार तिच्याबद्दल अशा पद्धतीने बोलत नाही. मला फक्त सांगायचं असं, की एखाद्या एक्सपर्टचं, तज्ञाचं त्यातलं मत काय आहे, हे आपल्याला कळावं. हां, आपण व्यक्तिगत भलावण फार करत नाही या चॅनलवरती. परंतु त्याचं महत्त्व काय आहे का आणि त्यांना ह्याच्यात का बोलवलं गेलं हे तुम्हाला कळावं म्हणून सांगतोय, की त्यांचा प्रमोशनल व्हिडिओ हा नाहीये. परंतु त्यांच्या अनुभवाचं जे फलश्रुती आहे, ती तुम्हाला याचं इकडे ऐकायला मिळेल. तर त्या हे उलगडून सांगतील. शलाका टोळे म्हणून आहे. तर त्या दिसतात तुम्हाला पॉडकास्टमध्ये. तर त्यांचं स्वागत आहे आणि निशांत त्यांच्याशी बोलणार आहेत या संदर्भात. तत्पूर्वी निवडक उद्यमीबद्दल थोडंसं सूतोवाच करतो, की निवडक उद्यमी आम्ही 2019 पासून चालवतोय ग्रुप. आधी मग ऑनलाईन Zoomवरती भेटायचो. मग आम्हाला जाणवायला लागलं, की पीपल प्रिफर देअर इंडिव्हिज्युअल चॅनल्स टू लिसन. त्यामुळे आता आम्ही भेटी बंद केल्यात अशा आणि पॉडकास्ट स्वरूपात करतो आम्ही. आम्ही पॉडकास्टमध्ये प्रमोशनल पॉडकास्ट आवर्जून टाळतो. कारण विषय कळणे आणि त्याचं विषयाची खोली उद्योजकाला नीट कळणे याच्यावरती आमचा भर आहे. निवडक उद्यमीचा आमचा एक WhatsAppचा ग्रुप आहे. कारण हे सगळ्या चर्चा झाल्या, की त्याच्यावरती उलट-सुलट चर्चा होतात. परस्परांना छेद देणारी मतं पण असतात आणि त्यातून जे आहे ते आपलं एक व्यावसायिक व्यक्तिमत्व तयार होतं. आणि अशी जर संगत तुम्हाला हवी असेल, त्याच्यावरती खूपच भयंकर ॲक्टिव्हिटी असते का? तर तसं नाहीये. तर कमी सुद्धा ॲक्टिव्हिटी असू शकते. बिकॉज वी बिलीव्ह इन बिझनेस क्लास. तर तुम्हाला जर त्याला जॉइन व्हायचं असेल WhatsApp ग्रुपला, तर एक आमची वार्षिक फी आहे. ती ₹3,540 फी असते. ही घेऊन तुम्हाला वर्षभर त्याची मेंबरशिप मिळू शकते. तर तुम्हाला जर इच्छा असेल, तर याच व्हिडिओला खालती तुम्ही कॉमेंट टाकू शकता. त्याच्यातून तुम्हाला आम्ही माहिती देऊ. आणि आता ओव्हर टू शलाका यांची ओळख झालीच झाली. निशांतची पण ओळख देतो. निशांत माझा पहिल्यापासूनचा साथीदार आहे आणि आम्ही दोघे मिळून हे सगळं चालवतोय. तर निशांत, माझ्यावरचा स्पॉटलाईट मी काढून टाकतो आणि तुम्हाला दोघांना स्पॉटलाईट करतो आणि प्लीज टेक द शो फर्दर असं रिक्वेस्ट करतो तुम्हाला. शालकांना पण करतो. येस, एक नमस्कार. मिनिट. येस, येस. अ, स्वागत सगळ्यांचं आजच्या पॉडकास्टमध्ये. विषयामागची म्हणजे आजचा विषय निवडण्यामागची भूमिका सौमित्र सरांनी मांडली आहे. शलाकाबद्दल थोडंसं अधिकच सांगतो. IPR म्हणजे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स या डोमेनची ती एक्सपर्टीज आहे. अ, इंडियन पेटंट एजंट ह्या शिखर संस्थेतर्फे तिचं मानांकन आहे, ती मानांकित आहे या संस्थेतर्फे.
सध्या तिचं LLB पण शिक्षण सुरू आहे आणि गेली 5 वर्ष ट्रेडमार्क, कॉपीराईट आणि पेटंटिंग ह्या विषयात ती आणि तिची पार्टनर मैत्रीण पल्लवी कदम ह्या दोघी काम करत आहेत. बऱ्याचशा गोष्टी आज ज्या आपण बोलणार आहोत त्याचा त्यांच्याकडे बराचसा अनुभव आहे वैयक्तिकरित्या प्रॉसिक्यूट करणं एखादी केस वगैरे ह्या संदर्भातलं. तर आता एवढं पुरेसं आहे हिच्याबद्दल. आपण ती काय बोलते ते ऐकूया. तर शलाका प्लीज कॅरी ऑन. थँक्यू. आवाज म्यूट आहे. हा, आता आवाज येतोय ना? येतो येतो. मुळात जे आजची आपण जी काही स्टोरी बघ किंवा केस बघणार आहोत त्याच्या आधी थोडीशी पार्श्वभूमी श्रोत्यांची तयार व्हायला हवी, म्हणून मी काही इन्फॉर्मेशन किंवा काही माहिती आधी मूलभूत स्वरूपातली जी काही माहिती आहे ती आधी सांगणार आहे की बाबा काय असते इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, असं सौमित्र म्हणाला असं ते काय असतं, ट्रेडमार्क म्हणजे काय असतं, किंवा किती प्रकारचे आहेत आणि त्यांचं व्यवसायात आजकाल काय महत्व आहे ह्याचं थोडस मूलभूत एक मी सांगणार आहे. त्याच्यानंतर ट्रेडमार्क बद्दल आपण एक फोकस त्याच्यावर नेणार आहोत आणि काय चुका प्रोबेबल होतात कारण माहिती नसतात. ट्रेडमार्क करायचा आहे एवढंच माहिती असतं, कुठेतरी वगैरे बघितलेलं असतं आणि ती माहिती नसते की कशा प्रकारे गेलं पाहिजे पुढे. कधी कधी राईट अवेअर हे गायडन्स मिळतही नाही. सो काय चुका होतात हे आपण बोलणार आहोत त्याच्यामध्ये आणि नंतर मग आपण मूळ विषय जो आहे आजचा त्याला हात घालणार आहोत. तर आत्ताच्या सध्याच्या नॉलेज इकॉनॉमीमध्ये आयडेंटिफाय करणं की आपल्या व्यवसायातला युनिकनेस काय आहे आणि त्याचं स्ट्रॅटेजिक, मी इथे स्ट्रॅटेजिक हा शब्द मुद्दामून वापरते, स्ट्रॅटेजिक प्रोटेक्शन करणं हे आज व्यवसायाची की ऑफ सक्सेस किंवा कोणत्याही बिझनेसमध्ये की ऑफ सक्सेस होऊ शकते किंवा आहे सध्या. कारण काय की नुसतं युनिकनेस असून उपयोग नाही, तो राईट वेने त्याचं प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. किंवा स्ट्रॅटेजी म्हणजे काय मला म्हणायचंय की कोणत्या प्रकारे कधी ट्रेडमार्क केला पाहिजे हे आपण पुढे बघणारच आहोत की कोणत्या प्रकारचा मार्क केला पाहिजे, कशा प्रकारे केला पाहिजे, जो आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळवून देईल, जास्तीत जास्त संरक्षण देईल किंवा प्रोटेक्शन देईल. हे आजकाल माहिती करून घेणं महत्वाचं झालेलं आहे आणि जर हे नाही केलं तर काय कॉन्सिक्वेन्सेस आपण फेस करू शकतो हे मी छोट्याशा 2-3 उदाहरणांवरनं सांगणार आहे, सो दॅट लोकांना ते लक्षात येईल की कशा प्रकारच्या चुका होतात आणि काय त्या का टाळल्या पाहिजेत आणि कशा टाळल्या पाहिजेत. सो बिफोर दॅट आपल्याकडे IPR कोणते आहेत तर ते सांगते. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणजे काय तर क्रिएशन ऑफ ब्रेन आणि त्या अनुषंगाने येणारे तुम्हाला जे मिळतात राईट्स ते म्हणजे कोणत्याही प्रॉपर्टी स्थावर जंगम मालमत्तेच्या अनुषंगाने तुम्हाला राईट्स मिळतात तसेच ते क्रिएशन ऑफ ब्रेनच्या ह्याने प्रॉपर्टीने पण मिळतात. सो ह्याच्यामध्ये वेगवेगळे क्रिएशन्स हे वेगवेगळ्या हेडिंग्सच्या अंडर प्रोटेक्ट केले जातात. जसं की पेटंट्स आहेत, ट्रेडमार्क्स आहेत, कॉपीराईट आहे, इंडस्ट्रियल डिझाईन्स आहेत. सो फेअरली क्लासिफाय केले जातात हे जे व्यावसायिकांसाठी महत्वाचे आहेत की बाबा पेटंट कसलं घेतलं पाहिजे. तर तुमच्याकडे एखाद्या प्रॉब्लेमवरती जेव्हा तुम्ही सोल्युशन शोधून काढता तेव्हा त्याचं पेटंट घेतलं पाहिजे. ट्रेडमार्क म्हणजे तुमची आयडेंटिटी असते मार्केटमधली, जसं की आपलं नाव ही आपली आयडेंटिटी आहे तसंच ट्रेडमार्क ही तुमची मार्केटमधली आयडेंटिटी असते. शिवाय इंडस्ट्रियल डिझाईन किंवा कॉपीराईट कसलं घेऊ शकतो तर आपल्या काही प्रोसेसेस असतील त्यांचं पण आपण कॉपीराईट घेऊ शकतो. सो असे हे वेगवेगळ्या प्रकारचे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहेत ज्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी. जसं आता आपण इनोव्हेशन्स वरती नंतर बघणार आहोत पण तत्पूर्वी आपण ट्रेडमार्कचं बघूया. सो ट्रेडमार्क म्हणजे काय तर त्याला मराठीत व्यापार चिन्ह म्हणतात. सो या प्रत्येक IP जे काय आहेत त्यांच्यासाठी आपल्या सरकारने, भारत सरकारने स्पेसिफिक लॉज केलेले आहेत किंवा ऍक्ट केलेले आहेत. प्रत्येकाचे कायदे वेगळे वेगळे आहेत आणि प्रत्येकाच्या प्रोव्हिजन्स किंवा सुविधा वेगळ्या वेगळ्या आहेत. तर त्या सुविधांचा फायदा घेत त्याची माहिती करून घेऊन मग आपण जर हे IP राईट्स प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपण आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो त्याचा.
सो ट्रेडमार्क म्हणजे काय, तर आता आमच्याकडे जेव्हा कोणी, किंवा असं मी म्हणणार नाही, पण ट्रेडमार्क अटर्नीकडे जेव्हा एखादा व्यावसायिक जातो की मला ट्रेडमार्क फाईल करायचा आहे, तो त्याच्यामध्ये आम्ही असे 2 क्लासिफिकेशन्स होतात. एक तर वर्ड मार्क करायचा आहे का, किंवा डिव्हाइस मार्क आम्ही म्हणतो ज्याला, ज्याला आपण काय म्हणतो लोकल लँग्वेजमध्ये किंवा लोकांना समजेल अशा भाषेत म्हणायचं झालं तर लोगो. आमचा लोगो आहे आणि आम्हाला तो प्रोटेक्ट करायचा आहे, किंवा आमचा लोगो आणि टॅगलाईन आहे जे आम्हाला प्रोटेक्ट करायचे आहे. सो ती लोगो, टॅगलाईन अँड द युनिक वे ऑफ रिप्रेझेंटिंग युअर मार्क, कलर कॉम्बिनेशन, एंटायर थिंग कम्स अंडर डिव्हाइस मार्क. आणि जर अक्षर, जसं की आता तुम्ही इथे बघता आयपी ऍडव्हेंचर, तर ते मला कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स, मला असं वाटतं की आयपी ऍडव्हेंचर कोणीही युज करू नये. तर मला निवडक उद्यमी असेल तर निवडक उद्यमी हा शब्द कोणी युज करू नये. तेव्हा आम्ही काय करतो, तर वर्ड मार्क प्रोटेक्शनला जातो. सो बेसिकली 2 कॅटेगरी होतात, वर्ड मार्क आणि डिव्हाइस मार्क. तर प्रत्येक व्यावसायिकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की दोन्हीही घेणं हे श्रेयस्कर ठरतं. कारण वर्ड मार्क तुम्हाला जास्तीत जास्त त्या शब्दांच्या वरती मोनोपोली राईट्स देतो, किंवा तुमची एक्सक्लुझिव्हिटी एस्टॅब्लिश करायला मदत करतो. आणि डिव्हाइस मार्क हा तुमचा प्रेझेन्स मार्केटमधला, म्हणजे ज्याला मी नेहमी सांगते की जो इफ एखाद्या माणसाला लिहिता वाचता येत नाही, पण तुम्हाला तो लोगो दिसतोय, की बाबा जसं मॅकडोनल्डचा येलो कलरचा लोगो, कोणीही माणूस, छोटा मुलगा सुद्धा सांगतो की हा इथे मला जायचं, ते बघितल्यावरती हा हे मॅकडोनल्ड्स आहे, इथे मला जायचं. सो ही हॅज गॉट दॅट इम्प्रेशन इन द माइंड की हा मला आवडतं खायला, तर मी इथे जाणार आहे, हे मॅकडोनल्ड्स, बरोबर त्याला ते ओळखता येतं. तोच फायदा लोगोचा होतो. सो कोणत्याही व्यावसायिकाने दोन्ही मार्क्स प्रोटेक्ट करणं श्रेयस्कर असतं. त्याच्यानंतर येतं की तुम्ही तो किती वर्षांपासून वापरताय, किंवा आता तुम्ही इथून पुढे वापरणार आहात का. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की प्रपोज टू बी यूज आहे का प्रायर यूज आहे. सो प्रायर यूज म्हणजे समजा मी 10 वर्षांपासून वापरते माझा मार्क, तर मी काहीतरी गुडविल जनरेट केलंय मार्केटमध्ये, हे जाणणं अतिशय महत्वाचं आहे आज जे आपण केस बघणार आहोत त्याच्यासाठी. सो जर मी माझं मार्केटमध्ये गुडविल केलं आहे आणि मी 10 वर्षांनी मला लक्षात आलं की अरे मला माहिती नव्हतं 10 वर्ष आधी की असं काही असतं ट्रेडमार्क, आणि 10 वर्षांनी माझ्या लक्षात आलं की मला कळलंय की ट्रेडमार्क असं काही आहे आणि मला ते माझं नाव प्रोटेक्ट केलं पाहिजे. तेव्हा मला जे 10 वर्ष मी वापरलाय त्या गुडविलचा, किंवा जी मार्केटमध्ये मी इमेज माझी निर्माण केली त्याचा उपयोग होतो, आणि त्याचा फायदा मला क्विक रजिस्ट्रेशन साठी होतो त्या ट्रेडमार्कच्या. सो हे झालं प्रायर यूज कॅटेगरीमध्ये. जेव्हा नवव्यावसायिक असतात, जेव्हा व्यवसायात उतरतात, तेव्हा आजकाल बाकीचे सगळे जे लायसन्सेस आपण घेतो त्या बरोबरीने ट्रेडमार्क घेणं हे पण ते प्रेफर करतात. आजकाल नवीन नवीन लोक व्यवसायात येतात तेव्हा ते पहिल्यांदी ह्याच्याकडे बघतात, म्हणजे अलॉंग विथ अदर लायसन्सेस. सो हे आजकाल झालेली इम्प्रुव्हमेंट आपण म्हणता येईल की आपण एक स्टेप अहेड जातोय, की लोकांना हा अवेअरनेस जनरेट होतोय, ही जागरूकता लोकांच्या मनामध्ये झालेली आहे की मला ट्रेडमार्क आधी माझा रजिस्टर केला पाहिजे. सो त्या ह्याने आम्ही त्यांना ते प्रपोज टू बी यूज म्हणतो, म्हणजे आम्हाला तो वापरायचा आहे. पण त्यालाही काही लिमिटेशन्स असतात. प्रत्येक गोष्टीला ऍक्टने लिमिटेशन दिलेली आहेत. कारण काय, कारण तुम्ही जेव्हा एखाद्या मार्क वरती राईट्स सांगता, आणि त्याचा अर्थच हा आहे की तो मार्क वापरून तुम्हाला व्यापार करायचा आहे, तुम्हाला त्याच्यातनं फायदा कमवायचा किंवा पैसे कमवायचे. ऑब्व्हियसली प्रत्येक गोष्ट ही व्यापारासाठी आहे. व्यापार चिन्ह असू दे, पेटंट असू दे, काही असू दे, इट ऑल कम्स टू अ मॉनिटरी बेनिफिट. सो इफ यू आर नॉट अर्निंग, देर इज नो पॉइंट इन हॅव्हिंग प्रोटेक्शन ओव्हर इट. सो ह्याच्यासाठी एक प्रकारचं लिमिटेशन प्रत्येक आयपीचा कायदा आहे त्याने लादलेला आहे. ते बंधनकारक आहे प्रत्येक आयपी ओनरसाठी. ते काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत. तर 2 आपण बघितले, एक म्हणजे वर्ड मार्क आणि डिव्हाइस मार्क, आणि प्रायर यूज आणि प्रपोज टू बी यूज. त्याच्यानंतर येतं की तुम्ही गुड्स कॅटेगरीमध्ये आहात का सर्व्हिस कॅटेगरीमध्ये, म्हणजे तुमचा व्यवसाय गुड्स म्हणजे प्रॉडक्ट्सशी संबंधित आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे का तुम्ही सर्व्हिसेस करताय, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताय, जसं ट्रेनिंग प्रोव्हाइड करणं असेल, सॉफ्टवेअर मेंटेनन्स असेल, कोणत्याही प्रकारच्या सर्व्हिसेस. सो त्याच्यासाठी वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनने 45 क्लासेस दिलेले आहेत. त्याला आपण नाईस क्लासिफिकेशन म्हणतो. या 45 क्लासेस मधलं अप्रोप्रिएट क्लास मध्येच तुम्ही तो ट्रेडमार्क रजिस्टर करणं तुमचा बंधनकारक राहतो.
आता सध्या आमच्याकडे एक सेल्सियस लॉजिस्टिक्स म्हणून एक कंपनी आहे, ज्यांचा आम्ही ट्रेडमार्क पोर्टफोलिओ मेंटेन करतोय. जवळजवळ त्यांचे 25 ते 30 मार्क्स आहेत. सो ह्याच्यामध्ये एक लक्षात आलं की जो अर्लियर अटर्नीने आमच्याकडे आता तो मेंटेनन्स आणि फर्दर प्रॉसिक्युशन साठी आलेला आहे. सो अर्लियर अटर्नीने जे काही मार्क केलेले आहेत, सो मला इथे काय मुद्दा सांगायचा आहे की त्याच गोष्टींसाठी ट्रेडमार्क केला गेला पाहिजे ज्याच्यासाठी तुमचा मार्केट प्रेझेन्स आहे. जर तुम्ही सॉफ्टवेअर इन हाऊस करताय, डेव्हलप करताय, तुमची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची टीम आहे, बट देन यू आर नॉट सेलिंग द सॉफ्टवेअर टू द क्लायंट, you are not earning anything, you are not in the market for that particular service, then it is not advisable to take trademark registration for that particular services किंवा that particular products which you are not selling in the market. Obviously तो एक additional expense होऊन जातो, कारण तो ट्रेडमार्क प्रॉसिक्युशनचा खर्च झाला, शिवाय आफ्टर एव्हरी 10 इयर्स तुम्हाला तो रिन्युअलचा खर्च झाला. सो ओव्हर द पिरियड ऑफ टाइम इफ यू कन्सिडर देन इट बिकम्स अ ह्यूज अमाउंट. सो नेहमी ट्रेडमार्क हा याच प्रोडक्टचा किंवा सर्व्हिसेसचा घेतला गेला पाहिजे ज्याच्यासाठी तुमचा मार्केट प्रेझेन्स आहे. ओके, सो ह्या काही बेसिक प्रिकॉशन्स आहेत ज्या आपण ट्रेडमार्क फाईल करताना घेतल्या पाहिजेत. त्याच्यानंतर येतं की ट्रेडमार्क सर्च ही ऍक्टिव्हिटी. सो अनेक अशा केसेस झालेल्या आहेत की जसं आता बिस्लरी जे आहे, बिस्लरी हा वेल नोन मार्क आहे, पण बिस्लरीचे जे कलर कॉम्बिनेशन आहे ग्रीन कलरचं, सो ते ग्रीन कलर ऑलवेज डेपिक्ट्स सम काइंड ऑफ प्युरिटी, म्हणजे ते मिनरल वॉटर मध्ये असल्यामुळे त्यांना ते प्युरिटी डेपिक्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी ते युनिक कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. पण एखादा हे मिनरल वॉटर मधला जो व्यावसायिक आहे, नव व्यावसायिक, तो जर तेच कॉम्बिनेशन वापरायचा प्रयत्न करेल दुसऱ्या नावाने, तर इट विल नॉट बी अलाउड, कारण इट विल कॉन्स्टिट्यूट ट्रेडमार्क इन्फ्रिंजमेंट. म्हणून कोणत्याही प्रकारे नवीन ट्रेडमार्क जेव्हा आपण करतोय तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. की जेव्हा आपण नाईस क्लास, मी म्हटलं की आपल्या प्रोडक्टसाठी योग्य तो नाईस क्लास कोणता आहे हे शोधून काढणं, आणि त्या नाईस क्लासमध्ये पुन्हा जाऊन आपण बघितलं पाहिजे की आपण जो शब्द वापरतोय तो शब्द कोणी वापरला नाहीये ना. एक तर जेनरिक शब्द घेऊ नये, जसं की गुगल पेने पे हा जो काही यूज केलाय, किंवा फोन पेने PAY, फोन पेने फक्त स्पेलिंग चेंज केलं, PE केलं, आणि गुगल पेचं PAY. सो दीज आर जेनरिक वर्ड्स. सो असे जेनरिक वर्ड्स जर आपण घेतले तर त्याच्यावरती ट्रेडमार्क रजिस्ट्री कधीही आपल्याला राईट्स देत नाही. त्यामुळे जेनरिक वर्ड्स घेऊ नका असं सांगितलं जातं. त्याचप्रमाणे आपला जो वर्डमार्क आहे तो आपण युनिकली कॉइन करायचा असतो. त्याच्या मागे काहीतरी थॉट प्रोसेस आपली असायला हवी. नॉट जस्ट की हा मार्केटमध्ये हा ब्रँड आहे, ह्यांना चांगलं हे आहे, यांचा बिझनेस चाललाय, सो अशा प्रकारे मी घेतला तर माझा पण चांगला चालेल, हा नुसता विचार त्याच्या मागे असता उपयोगी नाही. तर त्याच्या मागे काहीतरी आपलं एक विचारधारा असली पाहिजे. जसं की मी माझंच उदाहरण आमच्याच मार्कचं देईन, कारण मला ते जास्त चांगल्या प्रकारे समजावून सांगता येईल. की IP ऍडव्हेंचर जेव्हा आम्ही लोगो डिझाईन केला, त्याच्यामध्ये आमच्या हत्तीची सोंड आहे, पेनाची निब आहे, आय आणि पी हे 2 शब्द आहेत. तर त्याच्यामध्ये पेनाची निब अशासाठी आहे कारण आमचं कामामध्ये ड्राफ्टिंगचं वर्क जास्त आहे. पेटंट आम्ही चांगल्या प्रकारे ड्राफ्ट केले पाहिजेत. नॉवेल्टी स्टेटमेंट्स असतील, ट्रेडमार्कचे काही एक्झामिनेशन रिपोर्ट्स असतील, लीगल ड्राफ्ट्स असतील, तर ते आम्हाला चांगल्या प्रकारे करणं आवश्यक आहे. इट इन्व्हॉल्व्स ड्राफ्टिंग, दॅट इज वाय वी हॅव इन्क्लुडेड दॅट नेम. हत्तीची सोंड अशासाठी आहे की मेमरी, आम्हाला डेडलाईन्स लक्षात ठेवणं हे खूपच महत्वाचं आहे, क्रुशियल आहे. वी शुड नॉट मिस एनी डेडलाईन. सो हत्तीची मेमरी चांगली असते म्हणून आम्ही हत्तीची सोंड वापरली. सो अशा प्रकारे प्रत्येकाने आपल्या याच्यामध्ये काहीतरी थॉट प्रोसेस वापरून आपल्या व्यवसायाची ती ओळख बनवावी, आणि मग तो लोगो किंवा शब्द हे प्रोटेक्शनसाठी जावं, त्या ट्रेडमार्क प्रोटेक्शनसाठी. IP ऍडव्हेंचर हे शब्द आम्ही अशासाठी वापरले कारण IP फायलिंग करणं, जेव्हा आम्ही व्यवसाय चालू केला तेव्हा हे सॉर्ट ऑफ ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी लोकांना वाटायची की आमच्यासाठी नाहीच येते. अजूनही लोकांना असं वाटतं की पेटंट फायलिंग किंवा हे काही आहे जे सगळं मोठ्या मोठ्या कंपन्या करतात, जे हायर टेक्नॉलॉजीशी डील करतात. बट इट इज नॉट लाईक दॅट. सो या ऍडव्हेंचर मध्ये आम्ही तुमच्या बरोबरीने आहोत हे सांगण्यासाठी आम्ही
ते IP ॲडव्हेंचर असा शब्द घेतला होता आणि ती हत्तीची जे काय मी लोगोचं डिस्क्रिप्शन दिलं तो लोगो आम्ही डिझाईन केला. सो जेव्हा कोणताही ट्रेडमार्क अटर्नी एखाद्या व्यावसायिकाशी बोलतो ट्रेडमार्क बद्दल, तेव्हा प्रत्येक वेळेला व्यावसायिकाने त्याची काय विचारधारा आहे त्या लोगो आणि शब्दांच्या मागे हे सांगणं गरजेचं असतं. आणि जेवढी एक युनिक असेल ती विचारधारा आणि तेवढा युनिक त्याचे थॉट प्रोसेस असेल, तेवढं त्याला लवकरात लवकर ट्रेडमार्क मिळण्यासाठी मदत होते. सो ह्या झाल्या बेसिक गोष्टी, या ज्या मला सांगायच्या होत्या, ज्या श्रोत्यांनी लक्षात ठेवायला हव्यात की ट्रेडमार्क करताना काय काय प्रिकॉशन घ्यायला हवे. आता मागे आम्ही आता मी थोड्याशा केसेस सांगणार आहे ज्याच्यामध्ये ही काळजी न घेतल्यामुळे काय काय झालंय. मला 1च मिनिट लागेल. थोडक्यात सर्वसाधारण नावं ठेवण्यामुळे कमालीचा तुम्हाला नंतर त्रास होऊ शकतो. आपण बघतो देवाधर्माच्या नावाने आपण व्यवसायाचं नाव ठेवतो, गणेश एंटरप्राइजेस, वर्धमान एंटरप्राइजेस. ही नावं आता इतक्या वेळा वापरली गेली असतील तुमच्या स्वतःच्या डोमेन मध्ये की तुम्हाला त्या नावाचा ट्रेडमार्क मिळणं निव्वळ अशक्य आहे. आणि मग एक काहीतरी युनिक थॉट प्रोसेस हवी की तुम्हाला तुमची ओळख कशी हवी आहे बाजारात इथून पुढे, जरी कन्व्हेन्शनल बिझनेस असला तरी. तर त्या हिशोबाने विचार करून ती माहिती अटर्नीजना तुम्ही द्यावी आणि त्या हिशोबाने आपला लोगो डिझाईन करा अजून किंवा एक तुमचं त्याच्यात नाव घ्यावं. अजून एक थॉट काय माहितीये का निशांत, हम्म. की शलाका फक्त 1 मिनिट घेतो. शलाका 1च मिनिट घेतो फक्त. महत्वाचं काय आहे की हे थिंकिंग बरोबर आहे, की शेवटी माझा व्यवसाय माझ्याकडेच असणार वगैरे, माझं कोणी नशीब चोरून नेत नाही वगैरे, ही सगळी फिलॉसॉफी सगळी ठीक आहे. पण ऍक्च्युली जर आपलं कोणी दुसऱ्यांनी वापरलं ना काही, तर मी कबूल करतो प्रामाणिकपणे की आपल्याला त्रास होतो. इलाज नाही म्हणून आपण ते मान्य करून टाकू. काय शेवटी तो शहाणा ठरला. पण आपल्याला त्रास होतो. शेवटी काय इथलं कोण नेणार नाही वगैरे सगळं नंतर फॉल बॅक फिलॉसॉफी आहे. नाही, आणि ती चॉईस असेल तर ते पराभूत ठेवावं. मानसिकतेतून आलेली फिलॉसॉफी आहे की आपल्या हां, आणि नशिबातलं माझं पण असं घेऊन म्हणणं आहे, जातील, की असं नाही. व्यवसाय हा हम्म. व्यवसाय व्यवसायासारखा व्हायला पाहिजे. बस. म्हणजे इव्हन तुम्हाला जर चांगली जर आता मला जाणवतं आता साधी साधी गोष्ट, की आता मी बोराच्या सीएनकडे गेलो होतो माझ्या आणि त्यांना म्हटलं, "अहो तर मी काय करू? कारण पुढचं कसं करायचं काय वगैरे?" तर ते मला म्हटले, "अहो काय माझी कंपनी ना प्रायव्हेट लिमिटेड." ते म्हटले, "कशाला उगीच हत्ती सांभाळत बसता? तुम्ही ते विकून टाका आणि तुम्ही तुमच्या नावाने चेक घ्या." हे जोपर्यंत आपण विचार करत नाही ना, तोपर्यंत ते खूप छान असतं बोलणं, किंवा तिसऱ्या माणसाला सल्ला देणं खूप छान आहे. परंतु वेन ती जी गोष्ट आली ना, तेव्हा मी पाहिलं की माझ्याकडे ना जगभरातनं लोक जॉईन होतात माझ्या चॅनलवरतून, ट्रेनिंगवरतून. ते लोक ना कंपनीनंच, कारण त्याच्याबरोबर पॅरल एक गोष्ट अशी घडली, की एक वेगळी व्यक्ती, मी मध्ये व्हिडिओ पण केला होता, की वेगळी व्यक्ती माझं नाव वापरत होता. आणि त्यांनी सुरुवात केलं, की मी सौमित्र गोटीकर, हा माझा नवीन नंबर आहे, हा सेव्ह करा. बाप. हां, मी टाकलं होतं मध्ये एक व्हिडिओ पण बनवला त्याच्यावरती. मग मी ते सायबर तक्रार-बिक्रार केली, सगळं ठीक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा आधार त्याला असा होता, की मी त्याच्यात लिहिलं होतं, की आम्ही कधीही पेमेंट स्वतःच्या नावाने घेत नाही. सो वी ऑलवेज टेक पेमेंट्स ऑन द कंपनीज नेम. कंपनीज नाही. तर त्यामुळे समजा ही आयडेंटिटी माझी कंपनी म्हणून जर गेली, तर मला किती प्रॉब्लेम येईल. तर असाच आपण ट्रेडमार्कचा पण विचार करायला पाहिजे, की व्हेनेव्हर यू आर गेटिंग, तर हा ट्रेडमार्कने हा आर असेल तरच तुम्ही पेमेंट करा. समथिंग बरोबर. लाईक दॅट. म्हणजे Yes. नॉट जस्ट थ्रेट, व्यवहार व्यवहार म्हणून है ना. तर हे पक्का लक्षात ठेवायला पाहिजे असं. करेक्ट. येस. येस. सो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा, की आत्ताच्या काळामध्ये जे आपलं सायबर फ्रॉड्स होतात, सायबर क्राईम, त्याच्यामध्ये आपल्याला खूपच अलर्ट राहायला लागतं. मला पण मध्ये एक असा अनुभव आला होता, पण ठीक आहे, म्हणजे तो थोडक्यात मी वाचले, बाकी काय नाही. अजून एक मुद्दा मला ट्रेडमार्क बद्दल सांग, म्हणजे कोणत्याही IP बद्दल, की ते टेरिटोरियल असतं हे लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण भारतात अप्लाय केलं तर ते भारतातच लागू होतं. त्याचा हक्क आपण बाहेर नाही प्रस्थापित करू शकत. सेम इज ऍप्लिकेबल फॉर फॉरेन ट्रेडमार्क्स. तर त्यांनी त्यांच्या देशांमध्ये केलं असेल, तर जोपर्यंत ते भारतात करत नाहीत तोपर्यंत भारतात त्यांना ते प्रोटेक्शन मिळत नाही. हे त्यांनी लक्षात ठेवायला हवं. सो हा एक महत्वाचा मुद्दा. अजून काही मला गोष्टी बोलायच्या आहेत, त्या म्हणजे हे जेव्हा ट्रेडमार्कचं महत्व काय आहे आपण म्हणतो, की का करायचं, तर हे
फ्रँचायझी मॉड्यूलमध्ये पण अनेक वेळेला युजफुल होतं. म्हणजे ह्याच्यातनं कसं आता इन्कम होईल पुढे थोडंसं आपण जाऊयात डिस्कशन, की ह्याच्यातनं आपल्याला पैसा कसा कमावता येतो. तर आपण स्वतः मार्क जे काही आपण ब्रँड व्हॅल्यू जनरेट करतो ती आहेच, पण ह्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा आपण ते लायसन्स आउट करतो तेव्हा पण आपल्याला त्याचा रॉयल्टीच्या स्वरूपात जो काही बेनिफिट होणार आहे तो जेवढा आपला ब्रँड स्ट्रॉंग असेल त्याच्या प्रमाणेच तो त्याच्या काय म्हणतो आपण त्याच्या पटीतच तो मिळणार आहे. सो हा एक फायदा असतो. त्याच्याशिवाय मला अजून एक केअरफुली राहायला पाहिजे जिथे किंवा आपण कुठे काळजी घ्यायला पाहिजे हे सांगायचंय ते म्हणजे लिगल ड्राफ्ट्स जे लायसन्सिंग ड्राफ्ट्स आपण बनवतो किंवा जे काही अग्रीमेंट्स आपण करतो त्याच्यामध्ये पण आपण अतिशय काळजी घेतली पाहिजे. एका कंपनीने समजा एक्सक्लुझिव्ह लायसन्स दिलं आहे दुसऱ्या कंपनीला, तर ते एक्सक्लुझिव्ह लायसन्स हे कोणत्या टेरिटरी पर्यंत मर्यादित आहे हे त्या लायसन्स अग्रीमेंट मध्ये मेन्शन करणं, म्हणजे त्या सगळ्या नेसेसरी टर्म्स अँड कंडिशन्स मेन्शन करणं हे गरजेचं आहे. अदरवाईज त्यांना खूप मोठ्या लॉसला फेस करावं किंवा कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागतात. नुकसान होऊ शकतं आर्थिक पातळीवरती. सो ह्याचं एक एक्झाम्पल मी सांगेन एकच. एक कंपनी काही जिचं शेअर करतेस का? नाही शेअर नाही करत आहे. ओके. समजा कंपनी आहे, आपण आता ते स्पेसिफिक्स मध्ये नको जाऊया डिटेल्स मध्ये त्या कंपनीच्या, कारण मला ते रिव्हील करावंसं नाही वाटत. सो कंपनी ए आहे आणि कंपनी बी जी हा ठीक आहे आपण बोलू शकतो. कोका कोला आणि आपली जी बिस्लरीच आहे हे उदाहरण. बिस्लरीचा जो माझा ब्रँड आहे त्यात ते त्यांनी कोका कोलाला लायसन्स आउट केला आणि ते लायसन्सिंगचं अग्रीमेंट केलं त्यांच्या एक्सक्लुझिव्ह लायसन्स जे आपण म्हणतो, म्हणजे फक्त कोका कोला कॅन मॅन्युफॅक्चर अँड यूज दिस मार्क असं अशा प्रकारचं ते लायसन्स होतं. आणि मग बिस्लरी थॉट ऑफ रजिस्टरिंग द मार्क इन द कंट्री आउटसाइड इंडिया. टर्कीमध्ये त्यांना वाटलं की आपण हा मार्क रजिस्टर करावा आणि आपण त्याचं अशाच प्रकारचं लायसन्सिंग करावं तिथे पण एखाद्या कंपनीला, आणि देन वी विल स्टार्ट ऑर एस्टॅब्लिश अवर बिझनेस देअर. But then Coca-Cola raised objection for this because they said ki you have made exclusive license agreement with us. Exclusive license agreement म्हणजे फक्त आम्हाला तुम्ही हे राईट्स दिले आहेत, तुम्हाला दुसऱ्या कोणाला ते देता येणार नाही. तर ह्याच्यामधलं काय होती चूक, काय होती ह्याची बिस्लरी कंपनीची, की they had not specified the territory in which territory this exclusive license will be ऍप्लिकेबल हे त्यांनी तिथे स्पेसिफाय न केल्यामुळे हा मोठ्या नुकसान त्यांना सहन करावं लागलं बिझनेसमध्ये. सो ही एक काळजी आपण अग्रीमेंट्स ड्राफ्ट करताना घेतली पाहिजे, कोणत्याही प्रकारचे अग्रीमेंट्स. दुसरं एक गोष्ट मला सांगायची आहे की गोडॅडी वर्सेस अकॅडमी अवॉर्ड्स. तर गोडॅडी मधनं आपण ते डोमेन परचेस करत असतो. गोडॅडी डझंट हॅव एनी कंट्रोल ऑन व्हॉट काइंड ऑफ डोमेन नेम्स यू आर गिव्हिंग. सो इफ समबडी गिव्स फेसबुकचं थोडंसं स्पेलिंग चेंज करून जर facebook.com असं काहीतरी कोणी घेतलं तर गोडॅडी विल नॉट चेक इट्स व्हॅलिडिटी की बाबा हे कोणाचं तरी ऑलरेडी आहे आणि ही फ्रॉड्युलंट ऍक्टिव्हिटी होऊ शकते. आणि मग त्यामुळे ते गोडॅडी विल अलाउ और गोडॅडी कॅन परचेस दॅट डोमेन नेम टू द क्लायंट आणि मग या काही फ्रॉड्युलंट ऍक्टिव्हिटी होतात त्या होऊ शकतात. सो अशी एक केस झाली होती गोडॅडी वर्सेस अकॅडमी अवॉर्ड्स मध्ये, वेअर कोर्ट गेव डिसिजन इन फेवर ऑफ गोडॅडी की गोडॅडीची काही चूक नाही. पण मला असं वाटतं वैयक्तिक दृष्ट्या की देर आर फीचर्स विथ विच गोडॅडी कॅन फिल्टर आउट दोज डोमेन्स विच आर ऑलरेडी देअर. त्यांना फिल्टर आउट करता येऊ शकेल, कारण आता सौमित्र यू मस्ट बी मोर तू एक्सपर्ट आहेस ह्याच्यामध्ये, त्यामुळे तू ह्याच्यामध्ये बोलू शकशील. पण मला असं वाटतं की अशा प्रकारचं काहीतरी फिल्टर गोडॅडी सेट करू शकतं. जसं की आता गुगलमध्ये ज्या इमेजेसची कॉपीराईट्स आहेत त्या इमेजेस डिस्प्ले होत नाहीत किंवा त्या आपण फिल्टर आउट करून ज्यांचे कॉपीराईट नाहीत त्याच इमेजेस आपण वापरू शकतो. आणि हे अशा प्रकारचे फिल्टर तिथे आहेत. सिमिलर फिल्टर गोडॅडी ऑल्सो कॅन सेट इन देअर
सिस्टम. सो हा एक इम्पॉर्टंट हे आहे की केस लॉ होता जो मला सांगायचा होता की अशा प्रकारचे फ्रॉड्युलंट ऍक्टिव्हिटीज का होतात आणि ही केस लॉ जी ह्याच्याशी रिलेट करते. दुसरा एक ट्रेडमार्कशीच रिलेटेड आहे जो आहे स्टारबक्स आणि सरदार बक्स. सो सरदार बक्स आणि स्टारबक्स हा मोर काइंड ऑफ वेल नोन ब्रँड आहे आणि सरदार बक्स यांनी जो काही लोगो डेव्हलप केला होता तो व्हिज्युअली सिमिलर होता स्टारबक्सशी. सो या केसमध्ये ऑब्व्हियसली स्टारबक्सच्या फेवरमध्ये हे गेला रिझल्ट आणि सरदार बक्सला अबेंडन करण्यात आलं किंवा त्यांच्यावरती इंजंक्शन नॉट टू यूज दिस मार्क हे पास करण्यात आलं. सो हे होते काही फेमस केस लॉज अबाउट ट्रेडमार्क्स. आमच्याकडे एक अपोजिशन ट्रेडमार्क अपोजिशन आलं होतं ज्याच्यामध्ये एक हर्बल किडनी स्टोन वरती त्यांचं औषध आहे. निओलिवा लाईफ सायन्सेस नावाची त्यांची कंपनी आहे, डॉक्टर अमोल शिरफुले म्हणून. सो त्यांचा जो रिटेलर होता त्यानेच अपोजिशन फाईल केलं की हा मार्क माझा आहे. औषध मॅन्युफॅक्चरर तो डॉक्टर अमोल शिरफुले त्यांचा ब्रँड आणि रिटेलरने त्यांच्या अगेन्स्ट अपोजिशन फाईल केलं की हा मार्क माझा आहे वगैरे. सो हे अपोजिशन पुढे वॉज फॉट बाय द ट्रेडमार्क अटॉर्नी and the decision was made in the favor of Dr. Amol Shirpule, who is the rightful owner of the trademark. So अशा प्रकारच्या केसेस होतात. ह्याच्यामध्ये त्यांची चूक अशी व्यक्तिशः काहीच नव्हती, पण तरी पण लोक डिले करावं म्हणून, जसं मी म्हटलं की स्ट्रॅटेजिक फायलिंग, तसा स्ट्रॅटेजिकली डिले पण केलं जातं आयपीचं ग्रँट. दुसऱ्याचा आयपी होऊ नये म्हणून, ग्रँट होऊ नये म्हणून अपोजिशन फाईल करणं उगाच काहीही अर्थ नसताना हे असे प्रकार ह्याच्यामध्ये होत असतात. आता मला वाटतं आपण योग्य ती पार्श्वभूमी झाली आहे ऐकणाऱ्यांची किंवा श्रोत्यांची, त्यामुळे आपण या केसला जाऊ शकतो. स्वतः पुण्यातला जे आपण वाचलं पेपरमध्ये की कॅम्पमध्ये आणि कोरेगाव पार्कामध्ये ज्यांचे आउटलेट्स आहेत बर्गर किंगचे, म्हणजे काय ते नेमसेक, त्यांचं नाव काय ते नेमसेक, आणि हे बर्गर किंग कॉर्पोरेशन जे इंटरनॅशनल अगदी फेमस आपण म्हणतो की आहे. सो त्या दोघांमध्ये जे काही ट्रेडमार्कचं वॉर गेले 13 वर्ष चालू होतं, ज्याचा डिसिजन डिस्ट्रिक्ट कोर्टाने दिला इन फेवर ऑफ पुणेज बर्गर किंग. तो आणि कशा प्रकारे त्याचा आपण एक अभ्यास इथे करणार आहोत. तर ते हा जो बर्गर किंग पुण्यातला ब्रँड आहे, कॅम्प एरियामध्ये अशा एका कॉर्नर वरती ते दुकान आहे आणि खूप खूप चांगल्या प्रकारे म्हणजे येता जाता तुम्हाला टेम्पटिंग असा तिथनं बर्गर्सचा हे येत असतो, काय म्हणू शकतो आपण, सुवास. म्हणजे तुम्हाला अगदी वाटेल की थांबून तिथे खावंच असं. आणि हा जो ब्रँड आहे तो आहे ओन केला आहे त्यांनी, एकच मिनिट मी सांगते, अनाहिता आणि शापूर इराणी. सो इराणी या मिस्टर अँड मिसेस इराणींचा हा ब्रँड आहे. दे आर ओनर्स ऑफ दिस ब्रँड अँड देन 1991 to 92 पासून हा ब्रँड ते वापरतात. 2003 मध्ये त्यांनी ट्रेडमार्क फाईल केला अँड दे गॉट इट रजिस्टर्ड आणि त्यांच्याकडे हा रजिस्टर्ड मार्क आहे. आता बर्गर किंग कॉर्पोरेशन इतकं हे आहे का की त्यांनी पण मार्क रजिस्टर केलाच नसेल, तर केला आहे ना. बर्गर किंग कॉर्पोरेशनने बरेच सारे मार्क इंडियामध्ये रजिस्टर केलेत राईट फ्रॉम 1979. सो बऱ्याच कंपन्यांचं असं हे असतं की दे विल हॅव ट्रेडमार्क पोर्टफोलिओ. जसं मी म्हटलं सेल्सियस लॉजिस्टिक्सचा आम्ही हँडल करतोय, तसंच कंपन्या वेगवेगळे सिरीज ऑफ ट्रेडमार्क्स फाईल करतात. बिस्लरीचं पण आपण बघितलंय की लेबल पासनं सगळं त्यांनी प्रोटेक्ट करून ठेवलेलं आहे सो दॅट नोबडी शुड कॉपी दॅट. तसंच बर्गर किंगने पण जवळजवळ 13-14 त्यांचे मार्क्स आहेत वेगवेगळ्या क्लासेसमध्ये जे त्यांनी रजिस्टर करून ठेवलेले आहेत आणि त्यांचं पण ट्रेडमार्क प्रोटेक्शन आहे. मग या केसमध्ये का असा डिसिजन घेतला गेला की म्हणजे पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टाने व्हॉट वॉज द फॅक्टर विच मेड पुणे डिस्ट्रिक्ट कोर्ट टू टेक द डिसिजन इन फेवर ऑफ पुणे बर्गर किंग, त्याचं आपण कारण बघू शकतो. तर हे जे मार्क आहेत बर्गर किंग कॉर्पोरेशनने म्हणजे युएसच्या कंपनीने जे काही मार्क रजिस्टर केलेत ते मार्क सगळे प्रपोज टू बी यूज कॅटेगरीमध्ये आहेत आणि हा जो बर्गर किंग आपला पुण्यातला आहे तो प्रायर यूज कॅटेगरीमध्ये त्यांनी केला. 1992 पासून ते यूज करतात
2003 पर्यंत 2003 ला त्यांनी फाईल केला. जेव्हा त्यांनी ट्रेडमार्क ऍप्लिकेशन फाईल केला त्याच्यामध्येच त्यांनी मेन्शन केलं की आम्ही हा मार्क 1992 पासून युज करतोय. Whereas बर्गर किंग कॉर्पोरेशनचे हे प्रपोज टू बी यूज मार्क आहे. ऑल्दो दे हॅव ऑल रजिस्टर्ड आणि 1979 पासून करतायत ते, बट इथे गोम अशी आहे की जेव्हा तुम्ही एखादा मार्क प्रपोज टू बी यूज कॅटेगरीमध्ये रजिस्टर करता तेव्हा सेक्शन 47 ऑफ ट्रेडमार्क ऍक्ट सेज दॅट की विदिन नेक्स्ट 5 years तुम्ही तो वापरणं गरजेचं आहे. ऑब्व्हियसली तुम्ही ट्रेडमार्क रजिस्टर करताय तर तुम्ही व्यवसायात त्याचा उपयोग केला तरच तो फायदा होणार आहे तुम्हाला पण आणि लोकांना पण. तर तो तुम्ही नाही वापरला तर ट्रेडमार्क रजिस्ट्री हॅज अ राईट टू abandon that mark or remove that mark from registry. So असं नाही की ट्रेडमार्क रजिस्ट्रीने तो रिमूव्ह केला. काही बर्गर किंगचे जे मार्क्स आहेत, जे सिरीज ऑफ मार्क्स फाईल केले त्यातले काही त्यांनी दे आर अबाउट टू गेट रिमूव्ह फ्रॉम द रजिस्ट्री बिकॉज त्यांनी रिन्युअल फी पेमेंट केलेलं नाही. सो ही स्ट्रॅटेजी आहे लोकांची. जसं मी म्हटलं की स्ट्रॅटेजिक फायलिंग, तर ही स्ट्रॅटेजी कंपनीने वापरली की बऱ्याच साऱ्या क्लासेसमध्ये आपण तो रजिस्टर करून ठेवायचा, प्रपोज टू बी यूज कॅटेगरीमध्ये करायचा आणि इन फ्युचर आपल्याला जर प्रॉबेबल बिझनेस नाही आपला झाला किंवा नाही आपल्याला मिळाला तर 10 वर्षांनी तो रिन्यू करायचा नाही. सो दॅट ऑटोमॅटिकली इट गेट्स रिमूव्ह फ्रॉम द रजिस्ट्री. सो दिस इज द स्ट्रॅटेजी. सो सेम स्ट्रॅटेजी त्यांनी या ह्याच्यामध्ये पण वापरलेली असू शकते. जर हा जो पर्टिक्युलर मार्क आहे ज्याच्या इन्फ्रिंजमेंटसाठी त्यांनी सूट फाईल केला आहे 13 वर्षापूर्वी, सो तो मार्क त्यांनी 2004 पर्यंत वापरलाच नसेल तर काय उपयोग नाही ना त्याचा. 5 years अक्रॉस द और डाऊन द टाइम तुम्ही तर तो नाही वापरला असेल. तुम्ही 1979 पासून भलेही एस्टॅब्लिश नाहीच ते मार्केटमध्ये एस्टॅब्लिश जेव्हा आपण म्हणू शकतो जेव्हा त्यांचं प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे. सो तुम्ही जर मार्केटमध्ये नाही आहात 2004 ला आलात तुम्ही मार्केटमध्ये तर तुम्ही तेव्हा फाईल त्यांच्यावरती ऑब्जेक्शन घेऊन पुण्यातल्या मार्क वरती किंवा पुण्यातल्या सेटअप वरती ऑब्जेक्शन घेऊन फायदा नाही असं असू शकतं. वी आर नॉट गोइंग टू से एनिथिंग अबाउट दिस बिकॉज डिस्ट्रिक्ट कोर्टाने जो डिसिजन दिला आहे तो हायकोर्टाने पुन्हा रिव्ह्यू केला आहे. जेव्हा त्यांनी हायकोर्टात अपील केलं तेव्हा हायकोर्टाने सगळे मे बी डॉक्युमेंट्स रिव्ह्यू केले असतील अँड देन हायकोर्टाने स्टे आणलाय यांच्या मिस्टर अँड मिसेस इराणींचा जो बर्गर किंग ब्रँड आहे त्याच्यावरती त्यांनी तो वापरू नये म्हणून त्यांनी स्टे आणलाय. बट दे हॅव नॉट गिव्हन द फायनल वर्डिक्ट. त्याचा आता पुन्हा 6 सप्टेंबरला हिअरिंग आहे. सो त्याच्यामध्ये कदाचित वी कॅन एक्सपेक्ट की त्याच्यामध्ये डिसिजन होईल तो. सो द थिंग इज दॅट की ऑल्दो ट्रेडमार्क फाईल केलेला असला फॉरेन कंपन्या भारतामध्ये येतात त्यांचे तिकडे US मध्ये किंवा जे काही ज्या रिस्पेक्टिव्ह कंट्रीज मध्ये ते असतात तिथे ते ट्रेडमार्क रजिस्टर करतात तेव्हा तिथलं हे जाणून घेणं आवश्यक आहे की तो रजिस्टर्ड ट्रेडमार्क हा फक्त त्या टेरिटरीसाठी असतो ऍप्लिकेबल. बट दे आर विजिलंट इनफ, दे आर अलर्ट इनफ, कारण आपल्यापेक्षा बाहेर IP बद्दलचा अवेअरनेस जास्त आहे. त्यामुळे जेव्हा ते भारतात येतात तेव्हा त्यांचा बिझनेस चालू करायच्या आधीच ते ड्यू डिलिजंटली म्हणतो आपण त्याला डिलिजन्स, तर ते ड्यू डिलिजंटली ते रजिस्टर करतात हे मार्क्स त्या क्लासेसमध्ये. बऱ्याच साऱ्या क्लासेसमध्ये ते रजिस्टर करून ठेवतात. आणि जसं बर्गर किंगची स्ट्रॅटेजी होती की आफ्टर 10 years इफ दे आर नॉट डुईंग बिझनेस देन दे विल नॉट रिन्यू इट. सो सिमिलर काइंड ऑफ स्ट्रॅटेजी वापरली जाते. आता ह्या केसमध्ये मे बी मिस्टर अँड मिसेस इराणींना माहिती नव्हतं किंवा त्यांनी तो अप्रोप्रिएट ट्रेडमार्क सर्च केला नव्हता म्हणून त्यांना माहिती नाही की बर्गर किंग हे नाव घ्यायला पाहिजे किंवा नाही, किंवा त्यांच्या लोगो जर आपण बघितला विच हॅज अ क्राऊन ऑफ अ किंग इन दॅट लोगो. Whereas बर्गर किंग कॉर्पोरेशनचा जो US चा जो मार्केट आहे तो एंटायरली वेगळा आहे. त्याच्यामध्ये बर्गरचं चित्र आहे. Whereas ह्यांच्या लोगोमध्ये क्राऊन आहे. सो मे बी त्यांची विचारधारा वेगळी असू शकते आणि त्या ह्याने त्यांनी तो मार्क केला असेल किंवा त्यांना अवेअरनेस नसल्यामुळे त्यांनी तो ट्रेडमार्क सर्च केला नाही आणि म्हणून असं झालं असेल. काही असू शकते ह्याच्यामध्ये ही अँबिग्युइटी राहणार जोपर्यंत फायनल वर्डिक्ट येत नाही. पण जे काही कागदोपत्री रेकॉर्ड्स अवेलेबल आहेत त्याच्यानुसार हेच दिसतं की ऑल्दो बर्गर किंग कॉर्पोरेशन US चा जो आहे त्याने जरी ट्रेडमार्क रजिस्टर केले असले तरी ते मार्केटमध्ये they came at a later stage than this पुणे's बर्गर किंग आणि त्यामुळे
जे काही सेक्शन 47चं टाइमलाईन आहे ती त्यांनी क्रॉस केली होती आणि त्यामुळे त्यांना हे आपले जे पुण्यातले बर्गर किंग वाले आहेत त्यांना एक फेअर त्यांच्या साईडने झुकतं माप म्हणू शकतो आपण होऊ शकतं. ओके. सो ही म्हणजे ह्या केस मधनं आपल्याला बरोबर. एकच घेण्यासारखं आहे की जे काही पेपरमध्ये म्हणजे पेपरमध्ये या बातम्या येतात तेव्हा खरं तर मला हसायला येतं की डेव्हिड वर्सेस गोलियात. मागे आम्ही एक मॅकफर्स्ट वर्सेस ह्याचं केलं होतं, पेप्सिकोची केली होती केस माउंटन ड्यू साठी. त्याच्यामध्ये पण तेव्हा पेपरमध्ये होतं हेडिंग की डेव्हिड वर्सेस गोलियात वगैरे. सो अशा प्रकारची जी सवंग प्रसिद्ध म्हणजे आता आपण डिस्कस करत होते तेव्हा सौमित्र म्हणाला की सवंग प्रसिद्धी, तसे सवंगता जी आहे ना, सवंगपणे ज्या बातम्या दिल्या जातात आणि मग पीपल फील की वाव आपल्या भारतातले छोटे व्यावसायिक असले तरी पण ते हे करू शकतात असं. तर करू शकतात, डेफिनेटली करू शकतात. वन हू इज विजिलंट अँड अलर्ट अबाउट हिज ऑर हर IP, they can definitely fight back, but then इतकंही ते सोपं नाहीये. कारण बाहेरच्या कंपन्यांमध्ये जास्त हे असतं, अवेअरनेस असतो. त्यांनी इथल्या लॉ फर्म्सना एक लॉ फर्म्सची एक विंगच असते जी वॉच ठेवून असते की अशा प्रकारचं कोणी करतंय की काय फाईल, अशा प्रकारचा ट्रेडमार्क जर्नलमध्ये पब्लिश झालाय का, झाला की लगेच त्याला अपोजिशनची नोटीस पाठवली जाते. सो इतकं सोपं नाहीये बाहेरच्या कंपन्यांना डिफीट करणं. आणि इतकं ते मला असं म्हणायचं की म्हणून काही घाबरून जायचं पण काही कारण नाही की बाहेरच्या कंपन्या आहेत. मला म्हणायचं की मुळात इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी तुमची असेल म्हणजे क्रिएटिव्ह असेल आणि क्रिएटिव्ह इनफ, युनिक इनफ इफ इट इज देन देर इज नो नीड टू बी अफ्रेड ऑफ दीज कंपनीज. सो एव्हरीवेअर राईटफुल ओनर्स असतात तर त्यांच्यासाठी केसेस फाईट केल्या जातात आणि त्यांना IP मध्ये योग्य तो न्याय नेहमी मिळतो. मला आजपर्यंत तरी अशी केस माझ्या ऐकिवात नाही की ज्याला न्याय मिळालेला नाही IP मध्ये. जर तुमची युनिक क्रिएशन असेल तर डेफिनेटली तुम्हाला ते त्यांचा राईट तुमच्याकडेच येतो. सो ह्या केसवरनं आपण असं भारावून जाता कामा नये की अगदी भारावले पण येऊ दे नको की बाहेरच्या लोकांना आपण डिफीट केलंय आणि त्यांनी हे केलंय तर इतके ते कच्चे खेळाडू नसतात. हा कच्चे खेळाडू नसतात. कच्चे खेळाडू नसतात. बरोबर, इतके ते कच्चे खेळाडू नसतात की त्यांना आपण हे करू शकतो, डिफीट करू शकतो. सो हा डिसिजन होईल आता 6 डिसेंबरला मे बी होईल. त्याच्यानंतर मग समजा मिस्टर आणि मिसेस इराणींना वाटलं की बाबा सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे तर मग दॅट विल बी देअर डिसिजन की जायचं आणि त्याच्या सिक करायचं, तिथे राईट्स मागायचे आपले. सो लेट अस वेट अँड वॉच की काय हे आहे. सौमित्र सर, तुमचं ह्याच्यातलं एक तुमचं एक कन्क्लुझिव्ह स्टेटमेंट किंवा एक विचारसरणी होती जर तुम्ही मांडू शकलात तर. हा कन्क्लुझिव्ह तिने सांगितलं शैलाकानी हो हो, पण म्हणायचं ते. पण बोला ना, ते म्हणजे बरोबर आपण ती का म्हणली हे ते. सगळं करू घातलं त्याच्या मागची आपली भूमिकाही स्पष्ट होती त्याच्यात. हा मी हेच सांगतो की तिने एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि हाच आम्हाला मागे सापडला होता. ही अशीच केस एक मॅकफास्ट म्हणून एक कंपनी आहे, First. हैदराबादची कंपनी आहे आणि हो. त्यांनी माउंटन ड्यू हा ब्रँड आणला होता. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की अ, काय ते माउंटन ड्यू पॅकेज ड्रिंकिंग वॉटर त्याने आणलं. कारण मागे भूमिका कशी आहे बघा, की 2003ला पॅकेज ड्रिंकिंग वॉटरला BIS लायसन्स सुरू झाला. पॅकेज ड्रिंकिंग वॉटर हे BISच्या अंडर 2003 मध्ये आलं आणि तेव्हापासून ही कंपनी आहे अस्तित्वात. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तेव्हा पेप्सी आणि पेप्सी अजूनही माउंटन ड्यूच्या नावाने पॅकेज ड्रिंकिंग वॉटर अजूनही नाही आहे पेप्सीचं. तर दॅट इज व्हॉट वॉज देअर युक्तिवाद. युक्तिवाद म्हणूया आपण त्याला. तर युक्तिवाद त्यांचा असा होता, बरोबर ना शैलाका? हां. हैदराबादची कंपनी वॉज एस्टॅब्लिश्ड अर्लियर दॅन पेप्सी एंटर्ड देअर और पेप्सी एंटर्ड इन इंडिया. हां. सो त्यांनी तो माउंटन ड्यू हा मार्क आधीच हे केलेला होता आणि नंतर मग पेप्सीचा ते प्रॉडक्ट त्यांनी लॉन्च केलं. सो अगेन दॅट वॉज प्रपोज टू बी यूज केस. त्यामुळे ऍक्च्युली अजूनही नाही, पेप्सीचं प्रॉडक्ट आधीपासून लॉन्च आहे माउंटन ड्यू नावाने. पॅकेज ड्रिंकिंग वॉटर अजूनही पॅकेज नाहीये. ड्रिंकिंग वॉटर नाहीये त्यांचं. अजूनही नाहीये नाही. माउंटन ड्यू नावाने. हा त्यांचा युक्तिवाद होता. येस. परंतु याच्यातनं हे आपण समजून गेलं पाहिजे की प्रॉडक्ट आणि त्याचा IP
म्हणजे ट्रेडमार्क. तर आम्ही नंतर थोडं त्याच्यातलं स्खलन केलं थोडंसं. मग आम्हाला जाणवलं की 1985ला जेव्हा पेप्सी भारतात आली, तेव्हाच त्यांनी 10 म्हणजे ती म्हणली ते एकदम राईट आहे, की येण्याच्या आधी त्यांच्या ड्यू डिलिजन्समध्ये ते आहे, की ट्रेडमार्क फाईल करणे आणि मगच एंट्री करणे. आणि प्रत्येक वर्षी त्या तारखेला माझे एक 2 ट्रेडमार्क आहेत. तर मला ते त्या दिवशी त्या याला आधीकडे येत असतं मला इंडिकेशन, की तुमचा आता ड्यू आहे. तुम्ही रिन्यू करा. तर ते लोकं ते खूप पर्टिक्युलरली करतात. करतात. तर हे मला सांगायचं आहे, की येस. ही गोष्ट त्यांनी पर्टिक्युलर केली आणि तो क्लास 32 आहे ना मला वाटतं तो. 32. 32 क्लास खाली सगळं येतं, असं त्यांनी हो, ठोकलं 32 क्लास त्याच्यावरती. खाली सगळे. पॅकेज ड्रिंकिंग वॉटरला वेगळा क्लास नाहीये. नाही. त्यामुळे तुम्ही काहीच करू शकत नाही याच्या अंडर. असं त्यांनी युक्तिवाद करून ते जिंकलं आणि एकदम राईट म्हणली सू, की डेव्हिड वर्सेस गोलियत. हे जे मीडिया जे त्याच्यावरती फालतू पब्लिसिटी मिळवतं ना, त्यांनी प्रचंड दिशाभूल होते. दिशाभूल होते. एक्झॅक्टली. उद्योजकांची प्रचंड दिशाभूल होते. अमेरिकन कंपनीला आमच्याबद्दल करावंसं वाटलं का हे म्हणणं किती किती शॅलो आहे, केवढं उतळ आहे. म्हणजे हे न करता त्यांनी जर शिकलं याच्यातनं काहीतरी होईल. याच्यातनं एक तुला सांगतो, याच्यात एक दुसरं थोडंसं वेगळं केस आहे. परंतु कसं शहाणे व्यावसायिक असतात. ते कसे करतात, हुशार कसे असतात ते. Netflixवरती एक सीरीज आहे बरं का, शिट्स क्रीक नावाची. मोठी आहे. 6 सीझन्स वगैरे 7 सीझन्स आहेत. एकदम वेगळा विषय आहे. पण त्याच्यामध्ये एक व्यावसायिक स्त्री आहे. तर तिने तिच्या त्या अमेरिकेतल्या एका छोट्या उपनगरामध्ये तिचं एक डिपार्टमेंटल स्टोअर आहे आणि शी गेट्स ओल्ड आणि शी वॉन्ट्स टू सेल इट ऑफ. किंवा ती झाले तिचं वय झालंय आता समजा 65-70 वर्षाची झाली ती. तर ती बोलताना दाखवली आहे, की आता एक ऑस्ट्रेलियावरून एक सुपर स्टोअर आलेलं आहे इकडे आणि त्यांना माझ्या इकडेच आपल्या शहरात ओपन करायचं आहे आणि त्यांनी मला ऑफर दिली आहे, की सिन्स वी शेअर द सेम नेम. त्यामुळे असं कुठलीही कंपनी मोठ्या कंपनीचं शक्यतो करत नाहीत, की उगीच तुमच्या विरुद्ध केस करतील. त्यांना अजिबात परवडत नाही. नाही. स्पष्ट सांगतो. आमच्याकडे बिस्लरीची पण एक केस झाली होती बरं कशाला का. हम्म. एक मुलगी आहे बदलापूरची, तर तिचं चांगली हरुन्नरी मुलगी आहे. तिला मी सांगितलं होतं हे, की ही शेड तू घेऊ नको तुझ्या लेवलमध्ये. ही सेम बिस्लरीची शेड आहे. सेम टू सेम. नाव वेगळं आहे, पण तू ते बॉटलचं ते लेबलचं प्लेसमेंट तिकडे केलंयस आणि हा मूर्खपणा. हे कुठले तरी टंकी कॉन्ट्रॅक्टर असतात येऊन त्यांना सांगतात, "कुछ नहीं होता है, करो, तब तक 3-4 साल तो निकल जाएगा." हा अगदी गाढवपणा आहे. तर ते जास्ती डेंजरस आहे. कारण तिने 3-4 वर्षात केलं बरं का शलाका, सगळं. आणि नंतर बिस्लरीने त्याला सांगितलं, की बिस्लरीने केस-बीस केली नाही हे सांगतो. बिस्लरीने तिला फक्त सांगितलं, की "तू हे ताबडतोब स्टॉप कर. नाहीतर तुझ्यावरती केस करू." हो. आधी अशीच नोटीस पाठवली जाते आणि मग पण ते स्टॉप केव्हा केलं ना, हम्म. तर तेव्हा तिचं जे मार्केटमधलं परत रेप्युटेशन सिद्ध करणं आहे ना, तिचं कमीत कमी 4 ते 5 लाखाचा स्टॉक तिच्याकडे लेबल्सचा तयार होता. मोल्ड तयार करून घेतलेले बॉटलचे. म्हणजे किती निष्काळजीपणा होता बघा. आणि ट्रेनिंग माझ्याकडे घेऊन सुद्धा. तर ते हां, मग सांगायचं काय, की शिट्स क्रीकमध्ये ती बाई काय करते, ती स्मार्टली त्याशी निगोशिएट करते आणि विकून टाकते. ती सेल्स इट. त्या $50,000 वर विकून टाकते ती. आणि शहाणी बनते. कारण तिला माहिती आहे, की हे लोकं सिद्ध करतीलच. कारण त्यांच्याकडे फौज आहे म्हणली ती. हो. माझ्याकडे काही नाही, मला काय करायचं आहे म्हणली. बरोबर. शी सेल्स इट ऑफ. तर असं पण शक्यता आहे, की ह्या बर्गर किंगनी याला ऑफर पण दिली अशी शक्यता नाकारता येत नाही. नाकारता येत नाही. कारण मध्ये पेपरातनं बातमी काय आली होती, तशी आली होती, हम्म. की अमेरिकन कंपनीने सांगितलं, की हो तुमचा ब्रँड आमच्या आधीपासून आहे बरं का. तेव्हा मी निशांतला म्हटलं सुद्धा, की कदाचित त्या मधल्या स्टेजमध्ये असेल, मस्ट बी इन ऑफर स्टेज. निगोसिएशन. हो. हां आणि मग यांनी आकडूगिरी कदाचित केली असेल अशी शक्यता आहे. आपण काय आहे. छाती ठोकपणे काहीच म्हणत नाहीये. Right. तर त्यांचा कोण गाईड असेल, काय असेल आपल्याला माहिती नाही. बरोबर. पण असं शक्यता कमी असते. अशा कुठल्या कंपन्या, प्रोफेशनल कंपन्या अशा वादांमध्ये अजिबात जाण्यात त्यांना इंटरेस्ट नसतो. यांना कोणीतरी सांगतं मिशीला तूप लावून, "अरे अभी यही चान्स है, अभी कमाल है." असं पण असू शकतं. आणि ते बिस्लरीवरनं मला एक आठवलं, एक मुलगी आली होती तुझ्याकडे ट्रेनिंग घेऊनच आली होती. माझ्याकडे हा. आणि तिने लोगो बनवला होता आणि दॅट वॉज मॅचिंग विथ हिमालया वॉटर, म्हणजे पिंक कलरचं Pink त्यांचं जे colourचं हे bottle. होतं. तेव्हा मी तिला सांगितलं होतं की तू हे नको करूस, कारण हे मॅच होतंय, ते रिझेंबल करतंय आणि यू गेट इट डन विथ अ प्रॉपर लोगो डिझायनर. छोटे स्वस्तात 400-500 रुपयात लोगो करून देणारे माणसं आहेत, पण दे आर नॉट अवेअर ऑफ ट्रेडमार्क रेजाईन किंवा ट्रेडमार्क म्हणजे काय असतं, ट्रेडमार्क सर्च का केला पाहिजे, हे सगळ्याची त्यांना माहिती नसते. बरोबर. आपल्या ह्याच्यात पण असे व्यावसायिक लोगो डिझायनर आहेत जे ज्यांना या गोष्टीची माहिती आहे, ज्यांना माहिती आहे की प्रत्येक प्रोफेशनची असोसिएटेड कलर कॉम्बिनेशन काय आहे आणि ते कसं वापरलं गेलं पाहिजे, सो दॅट इट विल नॉट इन्फ्रिंज समबडी एल्सेस मार्क. सो जेव्हा तुम्ही तुमच्या राईट साठी जाता तेव्हा तुम्ही ते दुसऱ्यांचे
हक्क नाही एन्क्रोच करत किंवा हक्कांची पायमल्ली करत नाही हे सुद्धा बघितलं पाहिजे. सो लोगो डिझाईन करताना पण स्वस्त आणि मस्त करण्यापेक्षा आणि नंतर मग पस्तावण्यापेक्षा, जसं तू आता म्हणालास की तिला मार्केटमधनं सगळं ते काढून घ्यायला लागलं, ही पेन आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या आहेच पण मानसिकदृष्ट्या पण आहे. सो हे जर फेस करायचं नसेल तर आत्तापासून म्हणजे पहिल्यांदाच ड्यू डिलिजंटली आपण प्रॉपर जर केअर घेऊन लोगो आपला डिझाईन केला, ट्रेडमार्क युनिकली कॉइन केला, तर आपण पुढे जाऊ शकतो. आता जनरली देवांची वगैरे नावं घेण्यावरती भर असतो लोकांचा. पण नाही, नॅशनल एम्ब्लेम ऍक्ट सांगतं की तुम्ही देवांची नावं किंवा राष्ट्रीय कोणत्याही इमेजेस त्यांची नावं असं तुम्ही आपला ट्रेडमार्क म्हणून वापरू शकत नाही. सो हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे ट्रेडमार्क हो. रजिस्टर करताना. आणि तुम्हाला जर पर्सनल अगदी याच्याबद्दल सल्ला हवा असेल तर मी तुम्हाला रेकमेंड करत सांगणार प्रेक्षकांना की शलाका टोळे यांना त्यांचा मी नंबर आणखीन त्यांचे डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. त्या प्रोफेशनल आहेत, त्यामुळे तुमच्याकडनं सल्ला आकारतील. सॉरी, सल्ल्याची वाजवी फी आकारतील. येस. तर त्यांना तुम्ही जरूर ती द्यावी आणि त्यांच्याकडून जो योग्य तो सल्ला घ्यावा, योग्य माणसाकडून. आणि मी तुम्हाला मागाशी म्हटलं तसं, मी काय कुठल्याही कंपनी सेक्रेटरीच्या विरुद्ध नाही आहे. परंतु मला जेव्हा सगळे ट्रेनिंग देताना लोक विचारतात, सर हमको ट्रेडमार्क लेने का कहाँ से लूँ? वो 1,500 रुपये ले रहा है. म्हणजे 1,500 रुपये लेने का सवाल नाही आहे. पुढे ते जाऊन दणका बसायला नको, म्हणून नीट आधी सर्च करून तुम्हाला करणं हे तुम्ही करायला हवं. तर कंपनी सेक्रेटरीचा प्रमुख धंदा जो असतो ना, तो कंपनी सेक्रेटरी हा असतो. ट्रेडमार्क हा नसतो. ट्रेडमार्क म्हणजे बरोबर आहे. बरोबर दिलेलं आहे. झालं जसं कुल्फीचं दुकान असतं, त्यात जोडीने चॉकलेट दिली, ते चॉकलेटचा हा, धंदा नाही. करेक्ट ते करेक्ट. त्याच्यासारखं आहे. तर हे आपण अगदीच लक्षात ठेवायला पाहिजे. तर या नोटवरती मला वाटतं निशांत आपण हे थांबूया. आणि तुम्हाला ज्यांना कोणाला हा सुद्धा हवा असेल ना, तो मॅकफास्ट बेव्हरेजेस व्हर्सेस कोड का माउंटन ड्यू. माउंटन ड्यू, त्याचा आम्ही मॅकफर्स्ट 3-4 वर्सेस पेप्सिको 3-4 वर्ष झाली मला वाटतं आपण करून ते. तर त्याचं पण 2019 आमच्याकडे मध्ये. एक आहे. त्यांनी मला व्यक्तिगत हे पाठवा. आम्ही मेल खालती आहे. मेल पाठवा. आम्ही परत याच्यात पण सवंगपणा करत नाही, की नुसती पॉप्युलॅरिटी मिळावी म्हणून लिंक टाकायची. 50 लोकं बघणार असा वी आर नॉट डुईंग दॅट. तर तुम्ही मला व्यक्तिगत हे करा किंवा माझा नंबर तुमच्याकडे असेल तर त्याला पाठवा, निशांत सरांना पाठवा किंवा शलाका मॅडमला पाठवा डायरेक्ट, त्यासोबत पाठवतील. पण व्यक्तिगत तुम्हाला मेल टाकायला लागेल. हां, तर या नोटवरती आपण संपूया. तर शलाका वेळ दिल्याबद्दल थँक्यू. आपण पुन्हा अशा केसेस छोट्या-छोट्या करत राहूया. है ना? आणि बाय द वे शलाका ही आमची निवडकची फाउंडर मेंबरपैकी आहे. तुम्हाला तर सांगून ठेवतो. ती कामाच्या व्यस्ततेमुळे आता थोडी येऊ शकत नाही. परंतु Facebookचं सगळं तीच हँडल करते आत्तासुद्धा. तर पोस्ट येतात, त्याचे अप्रूव्हल्स वगैरे मला माहिती नसत. शी हँडल्स दॅट. Perfect. तर थँक्यू सो मच आणि असेच भेटत राहूया. मला पण धन्यवाद. खूप मजा येते जेव्हा हे असं डिस्कस करायला मिळतं. आणखीन तुमच्या निशांचा पण अभ्यास खूप असतो याच्यामध्ये. आज सकाळी पण त्याने काही मुद्दे मला सांगितले. तुझ्या अच्छा. पण ऑब्झर्वेशन खूप चांगले असतात जे मला म्हणजे इट इज इंटरॅक्टिव्ह आहे आणि बोथ वेजने आहे ते. टेक अवे मला पण मिळतात ह्याच्यामध्ये की काय असायला चालेल. नॉट ओनली आपण 2 मिनिटं थांबूया. मी रेकॉर्डिंग फक्त स्टॉप करतो. आपण काय येस. गप्पा मारू शकतो.